प्रेस द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि राहिलेल्या भातापासून झटकीपट पापड तयार कसे करायचे याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा. तर हा इथे राहिलेला शिळा भात आहे. तर ज्यावेळेस शिळा भात राहतो प्रत्येक वेळेस तो खाणं शक्य होत नाही किंवा असाच एक्स्ट्राचा भात झाल्यानंतर काय करायचा प्रश्न पडतो. तर आता त्याच भातापासून अगदी वर्षभर टिकतील आणि सहजरित्या बनवता येतील, तसेच तळल्यानंतर चौपट फुलतील असे तांदळाचे म्हणजे भाताचे पळी पापड कसे करायचे त्याचं आपण बघणार आहोत. तर इथे मी राहिलेला शिल्लक भात घेतलेला आहे, त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला आपण याची बारीक पेस्ट अशी करून घेणार आहोत. तर आता ही मिक्सरला ती बारीक पेस्ट करून घेते. ते हे पहा, भाताची अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि अगदी झटकीपट होते, अजिबात याला वेळ लागत नाही. तर ही दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. तर आता इथे मिश्रण तयार झालेलं आहे. यामध्ये मी टाकत आहे अर्धा चमचा जिरे. तर जितकं मिश्रण आहे त्या अंदाजे तुम्ही जिरे टाकू शकता, तसेच चवीनुसार मीठ. तर काही जणांना भात शिजवताना मीठ टाकण्याची सवय असते, काही जणांच्या घरी भात शिजवताना मीठ टाकलं जात नाही. तर त्या अंदाजे त्या चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता. इथे मी घालत आहे मीठ आणि आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अगदी तांदूळ भिजत घालून वाटून ज्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीचे पापड बनवले जातात तसंच दिसतंय. अगदी सोपं आहे, शिजवायची काही गरज नाही आहे, लाटण्याची गरज नाही आहे. तर हे जे मिश्रण आहे हे पहा, याची जाडी बघू शकता तुम्ही. गरज लागल्यास यामध्ये आपण जरा पाणी घालणार आहोत. यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. तर खूपही पातळ करायचं नाही आहे, खूपही घट्ट ठेवायचं नाही आहे. तर हे पहा, ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पातळाचं पीठ बनवून घ्यायचं आहे. एक असा प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे जो पापड वाळवण्यासाठी येतो. तो तुम्ही ताटामध्ये वगैरे घातलं तरीही चालेल. पहा, जे आपण तयार मिश्रण करून घेतलेलं आहे, तर तुमच्याकडे छोटी पळी असेल किंवा चमचा असेल त्यांनी हे असं घालून घ्यायचं आहे. तर एक लक्षात घ्या, हे अति आपल्याला जाडही घालायचे नाही आहेत आणि खूप पातळही घालायचे नाही आहेत. तर मध्यम अशा आकाराचे हे घालायचे आहेत. हे पहा, दाखवते त्या पद्धतीने. इतकी जाडी पुरेशी आहे, कारण हे सुकल्यानंतर पातळ होतात. त्यामुळे खूपही घट्ट घातले तर ते सुकतात पण सुकायला वेळ लागतो. खूपही पातळ घातले तर ते जास्तच पातळ होतात आणि मग ते पटकन तुटतात, ते चिकटून बसतात, त्याला निघत देखील नाहीत. तर दाखवलेल्या पद्धतीने असे हे घालून घ्यायचे आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच स्त्रिया अशा असतात की त्यांना उन्हामध्ये हे घालणं काढणं यासाठी वेळ नसतो, विशेष करून बिझनेस करणाऱ्या वगैरे. तर मी माझ्याच ह्याच्यावरून सांगते, हे तुम्ही रात्री उशिरा घातले तर रात्रभर फॅनच्या हवेखाली देखील छान सुकतात किंवा दिवसभर फॅनच्या हवेखाली सुकतात. तर उन्हातच सुकवायला पाहिजे असं काही नाही. याचा एक प्लस पॉईंट असा आहे की हे फॅनच्या हवेखाली देखील छान सुकतात. तर हे अशाच पद्धतीने हे पसरून घ्यायचे आहेत. तर हे पहा, हे छान सुकायला द्यायचं. तुम्हाला शक्य असेल तुम्ही उन्हामध्ये सुकवलं तरीही चालेल व फॅनच्या हवेखाली देखील हे छान सुकतं. तर हे पहा, हे आपण उन्हात देखील सुकवलेले नाही आहेत. तर रात्री मी जवळपास 12-12:15 वाजता हे केलेले. तर हवेमध्ये गरमा भरपूर आहे आणि फॅनखाली हे छान सुकलेले आहेत. तर जवळपास 50-60% सुकलेले आहेत. आता एकदा ह्याला ऊन दाखवायचं म्हणजे छान सुकतील. तर शिळा राहिलेला भात टाकून दिल्यापेक्षा एक छान आणि सोपी आयडिया आहे पापड बनवण्याची. हे पहा, मस्त पापड सुकलेत आणि तळल्यानंतर तितकेच ते चौपट फुलतात. तर शिळ्या भातापासून अगदी झटपट आणि रुचकर असे पापड. इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. हे पहा, पापड किती छान फुलला आहे तो आणि अगदी पांढरा शुभ्र दिसतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे तेल गरमच करून घ्यायचं आहे. कच्च्या तेलामध्ये जर तळलं तर पापडामध्ये पूर्ण तेल शोषलं जातं आणि तो पापड तेलकट होतो. यामध्ये अजिबात तेल राहत नाही. तर राहिलेल्या शिळ्या भातापासून पापड करण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे. झटकीपट पापड तयार होतात, खायला देखील छान लागतात. तर या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि भातापासून पापड करण्याची माझी ट्रिक, माझी आयडिया तुम्हाला कशी वाटली ती देखील नक्की कमेंट्स करा.
अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी ब्लेस फूड रेसिपी हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.